अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झालाय। मेळघाटामध्ये नद्यांना पूर आलेला असून 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटलाय। अमरावती जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जळगावमधील रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। तापी नदीला पूर आल्यानं ऐनपूर निंबोळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झालेली होती, तर तालुक्याचा संपर्क देखील तुटलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसोबत काही उपनद्यांना देखील पूर आलाय। बीड जिल्ह्यामध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही, यामुळे 21 प्रकल्प कोरडे पडलेले आहेत। जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये केवळ 19.93% पाणीसाठा शिल्लक आहे। सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढवल्यानंतर कास येथून बामनोळी भागामध्ये जाणारा रस्ता बंद आहे। पर्यायी रस्ता घाटाई मार्गे आहे, मात्र हा रस्ता लांब पल्ल्याचा आणि कच्चा असल्यानं पर्यटकांनी नापसंती दर्शवली आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणे राजुरीमध्ये महाविद्यालय विद्यार्थिनींनी रस्त्यावरती बसून आज ठिय्या आंदोलन केलं। मराठा समाजास सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षण पायी दिंडी संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठकीवरती धडकली। यावेळी शिवकन्येच्या हस्ते मागण्यांचं निवेदन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांच्यावर राणा दाम्पत्यानं आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप युवक काँग्रेसनं केला। संगमनेरमध्ये खासगी कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा छात्र भारतीनं निषेध व्यक्त केलेला आहे। ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, ओबीसी समाजानं आंदोलन मागे घ्यावं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वासन दिलं। चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेचं उपोषण आंदोलन सुरू आहे। राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या ठिकाणी भेट दिली। आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता चाचणी उद्या होणार आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत धुळ्यामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। पुण्यात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या विरोधात डिलिव्हरी बॉय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये डिलिव्हरी बॉयनी आंदोलन केलं। गोंदियात कुणबी समाज जन आक्रोश मोर्चा काढत आक्रमक झाले। मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी कुणबी समाजाने केली। परभणीत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण लागू करू नये आणि प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं। पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती सरकारनं उठवली आहे। त्याच्या निषेधार्थ आज ठाकरे गटाकडून पवना धरणाच्या पायथ्याशी आंदोलन करण्यात आलं। भंडारा जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका हत्तीनं वनविभागाच्या वाहन चालकाला पायाखाली तुडवून ठार केल्याची घटना घडली आहे। हत्तीच्या कळपानं काही गावांमध्ये शेती पिकांचं देखील मोठं नुकसान केलंय। नरेंद्र मोदींचा 73वा जन्मदिवस आहे। जन्मदिनी विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होणार आहे। भाजपकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। आशिया चषक 2023चा विजेता आज ठरणार आहे। भारत श्रीलंकेमध्ये फायनलचा थरार रंगणार आहे। कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवरती विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय। गणपती स्पेशल ट्रेनमुळे वेळापत्रकामध्ये परिणाम झालाय। अनेक रेल्वे गाड्या उशिरानं धावत असून रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा प्रवाशांना फटका बसतोय। अंबरनाथमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येनं मॅरेथॉन स्पर्धक हे सहभागी झाले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत। वाहतूक कोंडी सोडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। दादर फुल मार्केटमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। दादर मार्केट फुलांनी सजलेलं आहे। फुले खरेदीसाठी नागरिकांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। कोकणात गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं गावी येऊ लागलेले आहेत। युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या वतीनं मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत 100 बसेस सोडण्यात आलेल्या आहेत।
लोणावळ्यातील कार्ला येथे गणेश उत्सव आणि ईद सणानिमित्त पोलिसांनी रूट मार्च केलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न निर्माण होऊ नये आणि उत्सव शांततेमध्ये पार पाडावं यासाठी रूट मार्च काढण्यात आला। जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील जागांसाठी राज्य भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली। अकोला जिल्हा परिषदेच्या 284 जागांसाठी 16,071 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले। या जागांसाठी पुढील महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे। मोर्चास्थळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली। करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचं आरोप आरटीआयने केलेला आहे आणि या विरोधात गायकवाड चौक येथे आंदोलन करण्यात आलं। आदर्श पतसंस्था घोटाळ्यामध्ये ठेवीदारांची मंत्री गिरीश महाजन आणि दिलीप वळसे पाटील यांनी मध्यस्थी केली। पतसंस्थेच्या मालमत्तेतून रक्कम अदा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेमध्ये घोटाळा प्रकरणानंतर ठेवीदार आक्रमक झाले। खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये ठेवीदारांनी मोर्चा काढला। ठाण्यातील सावित्री देवी थिराणी विद्या मंदिर येथे आजी आजोबा दिवस अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालाय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूरमधील सर्वच प्रशासकीय इमारतींवरती तिरंगा रंगांच्या आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कल्याण एसटी डेपोला सुमारे 1.5 कोटींचं उत्पन्न मिळालेलं आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उत्पन्न अधिक आहे। हदनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावं ही प्रभावित झालेली आहेत। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडून बॅकवॉटर प्रभावित क्षेत्राची पाहणी देखील करण्यात आली। अमरावतीत 2 महिन्यांनी पुन्हा पाऊस दाखल झालाय। 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय। पुण्यातील बाप्पाच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। हुतात्मा बाबू गेनू मंडळाकडून 4 धाम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। कोलार समाजाच्या वाजंत्री मेळावा सांगोला येथे संपन्न झाला। यावेळी शहरातून मोठी रॅली देखील काढण्यात आली। केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश मोहिमेअंतर्गत अमरावती शहरातून भव्य स्वरूपामध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात आली। कलश यात्रेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष केला। संगमनेर शहरामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली। गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। साताऱ्यातील जायगावमध्ये भैरवनाथ यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय। यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मराठवाड्यात 75वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करण्यात येतोय। नांदेडमध्ये ध्वजारोहण हे शासकीय अधिकाऱ्यांनी अन्यथा संविधानिक पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा सकल मराठा आंदोलकांनी दिला। मुंबई गोवा महामार्गावरती अजूनही अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे, त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयाला अवजड वाहन चालकांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या 3 तहसीलदारांना महसूल विभागाने निलंबित केलेलं आहे। सासवड येथे पोलिसांच्या भोर उपविभागाच्या मार्फत रूटमार्च आणि दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक करण्यात आलेलं आहे। भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमार्च काढण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।